कोल्हापूरमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे। शहरातील अनेक प्रमुख मार्गांवर मोठे मोठे खड्डे पडलेत। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पावसाळ्याआधी रस्ते केले जातील असा शब्द दिला होता। याबाबत सूचनाही देण्यात आल्या होत्या। मात्र या सूचनेला महानगरपालिका प्रशासनाकडून केराची टोपली दाखवली आहे। या खड्डेमय रस्त्यातून प्रवास करताना नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रंकाळा तलाव इथल्या जाऊळाचा गणपती इथं आंदोलन करण्यात आलं। या रस्त्यांच्या कामासाठी कमिशनवर ठेकेदार नेमले जातात, त्यामुळे रस्ते निकृष्ट दर्जाचे बनवले जातायत असा आरोप करण्यात आला। या खराब रस्त्यांमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाबद्दल नुकतीच पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माफी मागितली होती। यावर पालकमंत्री यांनी माफी मागून चालणार नाही, तर जनतेचा पैसा कुठल्या खड्ड्यात गेला, टक्केवारी कोणाच्या खात्यात गेली हे जाहीर करावं आणि अशा लोकांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा फक्त लाडकी बहीण म्हणत न बसता इतर जनतेचे काय हाल होतात याकडे पण लक्ष देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। पालकमंत्री साहेब, माफी मागून चालणार नाही, आम्हाला न्यायालयात जागा लागेल। आम्हाला हा आमचा पैसा आहे, लोकांचे हाल इथं होत आहेत आणि अशा वेळी तुम्ही माफी मागून चालणार नाही आहे। प्रशासक म्हणतात आम्ही नोटीस काढली, नोटीस वर्षानुवर्ष काढतात, पण कुठल्या ठेकेदार आतापर्यंत कारवाई झाली नाही, त्या डिसमिस केलं नाही, त्या ब्लॅकलिस्ट केलं नाही। हे आता वस्तुस्थिती कोल्हापुरात आहे। आणि नोटीस म्हणजे काय, रामपुरी चाकू, नोटीस काढायची, पैसे घ्यायचं, गप बसायचं। भविष्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जोपर्यंत कोल्हापूरला चांगली सुविधा मिळत नाहीत, चांगले रस्ते मिळत नाहीत, तोपर्यंत आमची ह्याच्या पुढची आंदोलनं प्रशासक, पालकमंत्री, जे कोण अधिकारी असतील त्यांच्या विरुद्ध असतील। आणि टक्केवारी खाणाऱ्यांना सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, हे सगळं कोल्हापुरात ज्ञात आहे, कोण काय करते कोण काय करते। हा पैसा आमचा आहे, कुणाचा पैसा नाही सरकारचा, हा टॅक्स मध्ये जमायला पैसा आहे। आम्हाला सुविधा मिळल्याच पाहिजेत, लोकांचे हाल थांबलेच पाहिजे कुठल्या वस्तीमध्ये। आणि रस्ते करताना आज जर बघितलं, धुळीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात आहे, इकडे श्वासोश्वासाचे त्रास व्हालेत आणि सगळं पाप जे कुणी केलंय तर प्रशासक जबाबदार आहेत, प्रशासक अधिकारी जबाबदार आहेत आणि हे राज्यकर्ते जबाबदार आहेत। माझी लाडकी बहीण 1500 रुपये लाडक्या बहिणीला तुम्ही दिले। मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय, ह्या बहिणीच्या कोल्हापूरच्या भावांचे हाल काय होतात, त्यांच्या आई वडिलांचे हाल काय होतात, त्यांच्या कुटुंबाचे हाल काय होतात, तुम्ही दिलेला पैसा कुणी खाल्ला, का निकृष्ट काम होतंय, हे मुख्यमंत्री साहेब बघणार आहात की तुम्ही नुसते बहीण 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 करू नका, कोल्हापूरची जनतेकडे सुद्धा आपण लक्ष द्या अशी तुम्हाला माझी विनंती आहे। आंदोलनात ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, शहर प्रमुख रविकिरण इंगवले, विशाल देवकुळे, मंजित माने, शशिकांत बिडकर, धनाजी दळवी, राजू यादव, प्रतिज्ञा उत्तुरे, स्मिता सावंत, शुभांगी पोवार, पूनम फडतरे, रीमा देशपांडे, दीपाली शिंदे, अनिल सुतार, युवराज खंडागळे, संतोष कांदेकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि शिवसैनिक सहभागी झाले होते।